बेळगावच्या GIT म्हणजे गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि क्रीडाई बेळगाव यांच्यात विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्राशी जोडण्यासाठी महत्त्वपूर्ण समंजस करार म्हणजे MOU करण्यात आला आहे। मंगळवारी सायंकाळी GIT येथे झालेल्या बैठकीत दोन्ही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या करारावर शिक्कामोर्तब करण्यात आला। The press and electronic media both are here to cover the. See you, sir. Thank you as always. Thank you. My pleasure. See you, sir. क्रीडाई बेळगावचे अध्यक्ष युवराज हुलजी यांनी सांगितले की या कराराचा उद्देश विद्यार्थ्यांना केवळ नोकरीच्या संधीपुरता मर्यादित न ठेवता उद्योजकता, बिल्डरशिप, कन्सल्टिंग, इंजिनियर, आर्किटेक्ट तसेच बांधकाम क्षेत्रातील विविध करिअर पर्यायासाठी सक्षम करणे हा आहे। या कराराअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी 2 आणि 4 महिन्याचे विशेष इंटर्नशिप कार्यक्रम राबवण्यात येणार आहे। या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष बांधकाम उद्योगातील कामकाजांचा अनुभव, आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख आणि व्यावसायिक कौशल्य विकसित करण्याची संधी मिळणार आहे। युवराज हुलजी यांनी सांगितले की उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधील समन्वयामुळे विद्यार्थ्यांना बाजारपेठेच्या गरजांनुसार प्रशिक्षण मिळेल। त्यामुळे भविष्यात अधिक सक्षम अभियंते, बिल्डर्स आणि आर्किटेक्ट घडवण्यात मदत होईल। नमस्कार। आज गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बरोबर आपण एक MOU करारपत्र साईन केलेलं आहे। तर त्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो की पुढच्या भविष्य काळात जे स्टुडंट्स जे GIT मधून बाहेर पडतील त्यांना त्याचा फायदा होईल, कारण त्यांनी कुठेतरी जॉबला जात असतील किंवा पुढे त्यांना बिझनेस चालू करायचा असेल, बिल्डरशिप मध्ये यायचं असेल, कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर किंवा आर्किटेक्ट कन्सल्टिंग व्हायचं असेल, तर त्याचे ते कॉलेजमधनं बाहेर पडतानाच त्यांचं ऑलमोस्ट ते रेडी असतील मार्केटमध्ये येण्यासाठी। त्या दृष्टिकोनातनं आम्ही त्यांना पुढच्या काळामध्ये 2 महिने आणि 4 महिने असा ते इंटर्नशिप प्रोग्राम आम्ही प्लॅन केलेला आहे। त्याच्यातून आपण त्यांना भरपूर प्रमाणात आपण चांगली टेक्नॉलॉजी ज्ञान आणि हे देऊ आणि भविष्य काळात चांगले इंजिनियर्स, चांगले बिल्डर्स, चांगले आर्किटेक्ट्स तयार होतील ही ह्या दृष्टिकोनातून आपण हे MOU सही केलेला आहे। तो इंटर्नशिप प्रोग्राम जो आहे तो आमचीच एक वुमन्स विंग हे आहे। वुमन्स विंग आणि युथ विंग हे 2 आमचे जे विंग आहेत क्रीडाईचे, त्यांच्या थ्रू हा प्रोग्राम पुढे मॅनेज केला जाईल। या समंजस्य करारामुळे GITच्या विद्यार्थ्यांसाठी उद्योग क्षेत्रातील नव्या संधी उपलब्ध होणार असून शिक्षणासोबतच प्रत्यक्ष अनुभव मिळाल्याने त्यांच्या करिअर विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचा विश्वास दोन्ही संस्थांनी व्यक्त केला आहे। क्रीडाई बेळगाव बरोबर करार साईन केलेला आहे। त्याच्यामुळं आमच्या स्टुडंट्सना इंटर्नशिप मिळतील, आमच्या स्टाफ मेंबर्सना कन्सल्टिंग प्रोजेक्ट मिळतील आणि क्रीडाईच्या दृष्टिकोनापासून नव्या स्टुडंट्सना त्यांच्या फील्डमधलं लेटेस्ट जे आहे टेक्नॉलॉजी ज्ञान ते त्यांच्यापर्यंत पोहोचेल। जो सिव्हिल इंजिनियर केव्हा बाहेर पडेल फील्डमध्ये तर तो तयार होऊन पडेल, ह्या दृष्टिकोनापासून हा करार साईन केलेला आहे। आणि क्रीडाई सगळे मेंबर्स जे आहेत सगळे परिचित आहेत, आम्हाला वर्षांचे संबंध आहेत। सो हे केल्याबद्दल आम्हाला फार आनंद होतोय। आणि मुला यावेळी क्रीडाई बेळगावचे अध्यक्ष युवराज हुलजी आणि KLS GITचे अध्यक्ष राजेंद्र बेळगावकर, क्रीडाई बेळगावचे उपाध्यक्ष आनंद कुलकर्णी, सचिव प्रशांत वंडकर, खजिनदार सुधीर पनारे, क्रीडाई महिला विंग कर्नाटक राज्य समन्वय दीपा वंडकर, क्रीडाई महिला विंग बेळगाव शहर समन्वयक करुणा हिरेमठ, सचिव सविता सायनेकर तसेच क्रीडाई बेळगाव आणि KLS GITचे संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते। अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा व्हॉइस ऑफ इनोग्रामला।